हॅलो. तर गोलंदाज कोण आहे? विकी. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक राईट आर्म राऊंड विकेटने विकी. पहिला चेंडू यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. डीप मध्ये ते गुरुनाथ क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव येथे मात्र कंप्लीट करण्यात यश प्राप्त झालंय फलंदाज मनीषला. धावांचा श्री गणेश येथे मात्र होतोय तो भागा स्मृती आपटी या संघाची. आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला फलंदाज जनार्दन पहिल्यांदा सामना करतो विकीचा. यावेळेस हा चेंडू पायावर होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूला फ्लिक केलाय आणि चेंडू जातोय तेथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी चौकार. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर येथे मात्र एक सुंदर असा फटका आपल्याला बघायला मिळाला तो जगदीशच्या बॅटमधून. आणि जगदीशने ते जनार्दनच्या बॅटमधून माफ करा. आणि एक चौकार येथे मात्र वसूल करण्यात प्राप्त झालेला आहे तो जनार्दन. तिसरा चेंडू विकी. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच चेंडू स्लाइटली चेंडूला फक्त ढकललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव येथे पूर्ण होते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक चालू असताना येथे मात्र सुंदर फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते भागास्मृती आपटी हा संघ. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय येथे मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6ने गरुड झेप घेते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावर. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला मनीषच्या बॅटमधून. याआधी जगदीश या फलंदाजाने देखील चौकार वसूल केला होता. एक चौकार त्याच्याही बॅटमधून जनार्दन. आणि आता मात्र मनीषच्या बॅटमधून एक सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालेला आहे 12 या धावसंख्येवर. आपटी संघ येथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विकीचा मनीषसाठी. यावेळेस हा चेंडू देखील ओव्हरपिच होता. चेंडूला खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेने आणि पुन्हा चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला मनीषच्या बॅटमधून. आधीच्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर मात्र या 5व्या चेंडूवर चौकार मनीषने लगावला आणि धावसंख्या या 4ने पुढे सरकली. धावसंख्या P1च्या पहिल्या षटकामध्ये 16 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनीषच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. थोडीशी घाई करायची आहे आपल्याला. अजून एक सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. यावेळेस सुंदर असा फटका मनीषच्या बॅटमधून पुन्हा एकदा हाय अँड हँडसम षटकार. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक येथे संपलेले आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर 22 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतो. तो भागास्मृती आपटी हा संघ. मनीषने या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार वसूल करत सुंदर सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा कशा पद्धतीने खेळ करायला पाहिजे याचं उदाहरण येथे मात्र सादर करत असताना मनीष आणि जनार्दन सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जनार्दनचा विचार केला तर त्याने सुद्धा एक चौकार वसूल केलेला आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे ते अभय उंबरणी संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव येथे आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला P1च्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. अभयचा पहिला चेंडू. यावेळेस हा चेंडू सुंदर ब्लॉक होल पद्धतीचा यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. सुंदर चेंडू होता. जनार्दनच्या येथे मात्र बदल आली त्याची परीक्षा घेणारा चेंडू आपण म्हणू शकतो. कारण या चेंडूवर एकापेक्षा जास्त काहीच नाही मिळणार. धावसंख्या 23. अभय यावेळेस फुलटॉस चेंडूला खेळून काढलाय तो काबू करणं रिजमध्ये. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येथे मात्र जलबादची रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु 2 धावा येथे मात्र कंप्लीट करण्यात यश प्राप्त झाले. ते दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 25.
सुंदर सुरुवात आपल्याला म्हणायला लागेल आपली या संघाची. अजूनपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा गडी येथे गमावला नाहीये. यावेळेस हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तेथे मात्र सुंदर चेंडू चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला आणि अशा पद्धतीने पहिला निर्धाव चेंडू या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळतोय तो अभयच्या मार्फत. आणि कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे चेंडू लवकर स्किट होतोय. पुढचा चेंडू अभय, अभय टू मनीष. यावेळेस चेंडूची बॅटची बाहेरची कड आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येथे मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते, ती जोडली जाईल ती आपटी या संघाच्या धावफलकावर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 26. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 चेंडूमध्ये अभयने फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल अभयची. यावेळेस हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला ऑनसाइडला खेळून काढले. जोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव आणि एकाच रूपांतर येथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये येथे करण्यामध्ये यश प्राप्त झालेले. आणि बघता बघता येथे मात्र तिसरी धाव देखील घेण्यामध्ये फलंदाजांना यश प्राप्त झाले. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 29. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आपटीच्या दोन्ही फलंदाजामार्फत. शेवटचा चेंडू असेल. अभयने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूसाठी मनीष तयार. अभयचा पुढचा चेंडू मनीषसाठी. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकांचा येथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 35. सरासरीचा विचार केला तर 17.50 ची सरासरी राखण्यात यश प्राप्त झालेले ते आपटीच्या दोन्ही सलामीवीरांना. खास करून मनीषचं मी कौतुक करेन. सुंदर फलंदाजी त्याच्यामार्फत आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूने त्याने मात्र फटकेबाजी केलेली आहे. तिसरं षटक घेऊन येते तो संघाचा एक प्रमुख गोलंदाज आणि ज्याच्या नावाने हा संघ येथे ओळखला जातो तो म्हणजे गुरुनाथ. गुरुनाथ तिसरं षटक घेऊन आता फार मोठी जबाबदारी असेल, कारण अजूनही एकही गडी आपटी या संघाचा बाद झालेला नाही. थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. आणि गुरुनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल आणि सामना करेल तो या षटकामध्ये जनार्दन. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. येथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. तो 4 धावांसाठी चौकार. या चौकारानिशी धावसंख्या होते ती 39. आता मात्र जनार्दन देखील चौकार आणि षटकारांची भाषा बोलायला लागले आहे. त्याने देखील विचार केला असेल की मनीष मारू शकतो तर मी का नाही. पहिल्या चेंडूवर गुरुनाथचा चौकार आलेला आहे. दुसरा चेंडू गुरुनाथ टू जनार्दन. यावेळेस सुंदर चेंडू, थोडासा वेग कमी केलेला आणि अशा पद्धतीने निर्धाव चेंडू येथे मात्र आला तो गुरुनाथ मार्फत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा एखाद्या गोलंदाजाला चौकार लगावला जातो तेव्हा तो देखील थोडासा दडपणाखाली येतोय. मात्र गुरुनाथचा इथे सुंदर कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल. तिसरा चेंडू गुरुनाथचा. यावेळेस मात्र पायाला ब्रश होतोय. धावचीची संधी आणि येथे मात्र चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाकडनं. आणि अशा रीतीने जेथे 1 धाव होती तेथे मात्र 2 धावा काढण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त झाले. सुंदर रनिंग आपल्याला म्हणावी लागेल आणि अशा रीतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती 41. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनीष आणि जनार्दन मार्फत. दोघांनी सुंदर फटकेबाजी केली आहे आणि आतापर्यंत एकही गडी येथे मात्र गमावला नाही तो आपटी या संघाने. गुरुनाथचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर फक्त मिळेल ती एकच धाव. अशा रीतीने धावसंख्या होते ती 42. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तिसऱ्या षटकामध्ये 42. बिनबाद 42. आपटी भागास्मृती चषक आपटी.
गुरुनाथ पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो राईट आर्म ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मनीष साठी. यावेळेस हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय परंतु दुसऱ्या धावेचा तेथे मानस नक्कीच होता तो जनार्दन या फलंदाजा, परंतु मनीषने माघारी धाडले आणि अशा रीतीने धावसंख्या एकने पुढे सरकते 43. अजूनही एक चेंडूचा खेळ येथे मात्र शिल्लक आहे. तो या षटकातील तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. गुरुनाथ त्यांचा अंतिम चेंडू आणि आता मात्र सामना करेल तो फलंदाज जनार्दन. गुरुनाथ टू जनार्दन. यावेळेस हा चेंडू थोडासा मिसटाइम फटका आणि झेलची सुरेख संधी तेथे प्राप्त होते. अशा रीतीने येथे मात्र जनार्दन हा फलंदाज येथे बाद झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 43 आणि एक गडी गमावला तो म्हणजे भागास्मृती आपटी या संघाने. अंतिम षटक असेल. हा सामना 4 षटकांचा असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आणि एका गड्याचं इथे मात्र पतन झालेले ते आपटी या संघाचं. नेक्स्ट बॅट्समन महेश आपटी संघाकडनं 1 डाऊन. शेवटचं षटक येथे मात्र कर्णधाराने सोपवलं ते धीरज या गोलंदाजाकडे. धीरज टू मनीष. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि चेंडूला तेथे मात्र सीमारेषे बाहेर धाडलेले आणि 6 धावा वसूल करतो तो फलंदाज मनीष. 49. धीरजचं स्वागत ते मात्र षटकाराने केले ते मनीष या फलंदाजाने. अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो मनीष. दुसरा चेंडू. यावेळेस ओव्हर पिच चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार येथे मात्र लगावण्यात मनीष या फलंदाजाला यश प्राप्त झाले आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या देखील येथे मात्र 50 ओलांडते आणि धावसंख्या होते ती 55. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या सुस्थितीत म्हणता येईल आपटी या संघाला, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या धावफलकावर. तिसरा चेंडू धीरज साठी. सामना करेल तो मनीष. यावेळेस ओव्हर पिच होता परंतु थोडासा कमी गतीचा चेंडू. येथे मात्र एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता येथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळते आणि पुन्हा एकदा सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती मनीषकडनं. धावसंख्या त्या 2 ने पुढे सरकते 57. मनीष वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 41 धावांवर मनीष हा फलंदाजी करतोय. 5वा चेंडू. यावेळेस हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि कोणतीही चूक करत नाही आणि अशा रीतीने मनीष येथे मात्र बाद होतोय आणि मनीषला माघारी परतावा लागतो. 57 धावसंख्येवर येथे मात्र दुसरा गडी बाद होतोय तो आपटी भागास्मृती आपटी या संघाचा आणि नवीन फलंदाज पराग. पराग येथे मात्र शेवटचा चेंडू असेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मनीषची 41 धावांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पराग. आणि येथे मात्र धावचीची एक सोपी संधी. तर येथे मात्र अजून एक गडी बाद होतोय तो आपटी या संघाचा धावचीच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 57 आणि शेवटच्या चेंडूचा खेळ येथे बाकी आहे. नमन शेवटचं नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता. इथे मात्र चेंडू घरंगळत जातोय तो डीप स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने आणि तोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल
तोपर्यंत येथे मात्र अजून एक धावचीची सोपी संधी येथे मात्र प्राप्त होते आणि अशा रीतीने दोन धावा अजूनही धावफलकामध्ये ऍड होतात. धावसंख्या होते ती 59 आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं आहे ते गावदेवी उंबारणी समोर. 24 चेंडू आणि 60 धावा. हॅलो हॅलो. तर उंबरणी संघाचे फलंदाज त्वरित मैदानाचा ताबा घ्या. सलामीची जोडी आपण बघतो तो प्रदीप आणि गुरुनाथ मैदानाकडे जात असताना 60 धावांचं लक्ष आहे आणि धावसंख्या सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 15 धावा या संघाला बनवायच्या आहेत. कारण चार षटकामध्ये 60 धावा बनवण्याचं आव्हान इथे मात्र आपल्या या संघाने ठेवलेलं आहे. चार षटक आणि 60 धावा सलामीची जोडी येथे मात्र मैदानामध्ये प्रस्थापित झालेली आहे. गुरुनाथ स्ट्राईकवर असेल तो गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईकला असेल तो प्रदीप. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं एक आव्हानात्मक षटक घेऊन येते तो गोलंदाज मनीष, ज्याने पहिल्या सत्रामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली. पहिला चेंडू गुरुनाथसाठी. यावेळेस सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर येथे मात्र मनीषचं स्वागत केलंय चौकाराने आणि एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली ती गुरुनाथच्या मार्फत. दुसरा चेंडू सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा चेंडू मनीष टू गुरुनाथ. यावेळेस हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू. एक धाव कंप्लीट दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता येथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 6. अजूनही 54 धावांची येथे मात्र आवश्यकता असेल ती उंबरणी संघाला. तिसरा चेंडू मनीषचा. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, वाईड यॉर्करचा वापर तेथे मात्र करण्यात आला आणि चेंडू निघून गेला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान मिसफील्ड झाली आणि एक धाव येथे मात्र पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 7 धावा येथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या गावदेवी उंबरणी संघाच्या धाव. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो प्रदीप कोणकर. डावखिरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एज अँड गॉन. पहिल्या चेंडूवर येथे मात्र प्रदीप सारखा फलंदाज येथे मात्र बाद झाला आणि मोठा धक्का बसला तो गावदेवी उंबरणी संघाला. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का.
पहिल्या चेंडूवर येथे मात्र प्रदीप शून्यावर बाद झाला आणि उंबारणी संघ येथे मात्र थोडासा अडचणीत आला, कारण प्रदीपकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. लांबच लांब षटकार मारण्यामध्ये तो माहीर आहे. त्यामुळे ही खूप महत्त्वाची विकेट होती आपटी या संघासाठी आणि अशा रीतीने चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल मनीषच्या मार्फत. आधी फलंदाजी आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच चांगली चुणूक दाखवताना मनीष. पुढचा चेंडू, यावेळेस सुंदर चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, एकापेक्षा जास्त काहीच नसेल आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं सुंदर असं उदाहरण येथे मात्र मनीष आपल्या संघासाठी सादर करतोय. कारण त्याला माहिती आहे आपल्याकडे 60 धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 60 धावा देखील येथे सहजरित्या चेस होऊ शकतात. शेवटचा चेंडू, यावेळेस हा चेंडू बराच काळ हवेमध्ये येलची संधी आणि अशा रीतीने या षटकातील दुसरा गडी येथे मात्र बाद होतोय गुरुनाथच्या रूपाने आणि गावदेवी उंबरणी संघाला अजून एक मोठा धक्का बसतोय 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा येथे मात्र समाप्ती झाली आहे आणि उंबरणी संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा येथे आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज येथे मात्र आर्यन येथे मात्र सज्ज झालेला आहे. नवीन दोन्ही फलंदाज आता मात्र मैदानावर नवीन असतील. एका बाजूने विचार केला तर करण आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत, दोन्ही फलंदाज हे नवीन आहेत. कारण सलामीची जोडी येथे मात्र तंबूच्या आश्रयाला येथे आलेली आहे, कारण दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये मनीष या गोलंदाजाला यश प्राप्त झालेले आहे. पहिला चेंडू आर्यनचा, यावेळेस हा चेंडू सुंदर चेंडूला ऑनसाइडला खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक डीप मधून येतील उचलतील तोपर्यंत एक धाव येथे कंप्लीट करण्यात यश प्राप्त झालेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 9. अजूनही जिंकण्यासाठी 51 धावा बनवायच्या आहेत त्या गावदेव उंबरणी संघाला आणि मोठ्या फटक्यांची येथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण 60 धावा करण्यासाठी तुम्हाला सिंगल डबलने काम चालणार नाही. तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील, चांगली धावगती राखावी लागेल, कारण 15ची धावगती राखणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, यावेळेस हा चेंडू येथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर, चौकार. तर प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि या चौकारांची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, म्हणजे 13. आर्यनचा पुढचा चेंडू प्रशांतसाठी, यावेळेस हा चेंडू ओव्हर पिचचा होता, परंतु तेथे एक सोपा झेल येथे मात्र मनीषने टिपला आणि अशा रीतीने प्रशांतच्या खेळीची येथे मात्र समाप्ती झाली आहे आणि तिसरा गडी येथे मात्र बाद होतोय तो गावदेव उंबरणी संघाचा. नवीन फलंदाज गुलशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये जाताना. 13 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. संघ थोडासा अडचणीत आहे. जबाबदारी येथे मात्र नवीन फलंदाजांना घ्यावी लागेल, कारण 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पुढे घाई करायची गुलशन, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजूनही एक सामना खेळणं बाकी आहे. आर्यन पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय दुसऱ्या षटकातील गुलशनसाठी. यावेळेस सुंदर फटका आणि चेंडू जातो तो डीपला आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल ते महेशच्या मार्फत, कारण नक्कीच आपल्या संघासाठी त्याने 3 धावा येथे मात्र सेव्ह केलेल्या आहेत आणि अशा रीतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 14. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना करेल तो करण. आर्यन, यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफच्या दिशेने. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. थोडीशी मिसफील्ड तेथे होते ती गोलंदाजाकडून बॉल कॅरी करण्यामध्ये आणि अशा रीतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 15. संथ आणि पूर्णपणे या जर सामन्याचा विचार केला तर आपली संघाने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व येथे मात्र प्राप्त केलेलं आहे. यावेळेस हा चेंडू भीमर आणि पंच
हा चेंडू नो घोषित करतात. अशा रीतीने धावसंख्या अवांतरच्या रूपाने पुढे सरकेल आणि धावसंख्या 16. पुढचा चेंडू फ्री हिट ना, अंपायर फ्री हिट असेल. गुलशनसाठी एक चांगली संधी असेल, एक मोठा फटका खेळण्याची मोठी संधी गुलशन या फलंदाजाकडे असेल. आर्यन यावेळेस सुंदर चेंडू, अतिशय वेगाने टाकलेला चेंडू, ओव्हरपिच होता, स्लाइटली ऑफ कटर आणि अशा रीतीने चेंडू बीट झाले, ते म्हणजे फलंदाज गुलशन. 2 षटकांचा येथे मात्र खेळ समाप्त झालेला आणि धावसंख्या होती ती 15. आपटी संघ आपल्याला विनंती करण्यात येते की जास्त वेळ घेऊ नका, अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. 2 षटकांचा खेळ येथे मात्र समाप्त झालेला आणि धावसंख्या झाली ती 16. अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. तिसरा गोलंदाज आपटी संघाचा येथे मात्र प्रज्वल सज्ज होतोय आणि सामना करेल तो. पहिला चेंडू प्रज्वलचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, बॅटची कडा, परंतु चेंडू जातो घोषणकी क्षेत्रामध्ये. एकापेक्षा जास्त काहीच नसेल आणि अशा रीतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते 17. थोडी घाई करायची, दोन्ही संघांना विनंती आहे, उंबरणी आणि आपटी. पुढचा चेंडू प्रज्वलचा, सुंदर चेंडू, झेलची संधी, मात्र चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड पॉइंट एरिया मध्ये आणि बघता बघता चेंडू आणि सीमारेषा ओलांडतोय आणि चौकार. तर या चौकारानेशी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21. प्रज्वल गुलशनसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू, यावेळेस हा चेंडू, झेलची संधी आणि येथे मात्र झेल सुटलेला आहे. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धावून काढलेली आहे. अशा रीतीने धावसंख्या होते ती 22. तिसरं षटक येथे मात्र प्रगतीवर असताना आपली हा संघ अतिशय चांगला खेळ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, तेथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत येथे मात्र 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या 23. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येथे मात्र शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील यावेळेस सुंदर असा फटका, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या होती ती 27. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ अजून बाकी आणि जिंकण्यासाठी 33 धावांची येथे मात्र आवश्यकता येते गावदे उंबरणी संघाला. प्रज्वलचा शेवटचा चेंडू, यावेळेस हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लेगस्टिक सोडून चाललाय आणि येथे मात्र पंच इशारा करतात तो वाईडचा. अवांतरच्या स्वरूपाने 1 धाव ऍड होते ती धावफलकामध्ये आणि धावसंख्या होते 28. 7 चेंडू आणि 32 धावा. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे तो क्षेत्ररक्षकाकडनं. एक सुंदर संधी होती, परंतु अशा रीतीने झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29. 6 चेंडू 31 धावांची येथे मात्र आवश्यकता असेल. तर शेवटचं षटक पराग, पहिला चेंडू, येथे मात्र झेलची संधी होती, पुन्हा एकदा झेल मिस होतोय मनीष या खेळाडूकडनं. अशा रीतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते 30. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अर्ध लक्ष ते पार झालेले आहे. यावेळेस हा चेंडू धीम्या गतीने खेळलेला, परंतु एकापेक्षा जास्त काही नसणार आहे.
डॉट चेंडू. तिसरा चेंडू असेल, अंतिम षटकातील तिसरा चेंडू पराग टुकर. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये, पुन्हा एकदा झेलची संधी आणि अशा रीतीने पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय, परंतु एकापेक्षा जास्त काहीच नसेल. अजूनही तीन तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. एज आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतो. डॉट चेंडू, दोन चेंडू आणि सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. आणि अशा रीतीने मोस संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, मोस यावेळेस सुंदर चेंडू आणि अशा रीतीने येथे मात्र सामना जिंकला येतो भागा स्मृती आपटी या संघाने. तर आपटी संघाचा कर्णधार, हॅलो, आपटी